क्रिकेट अफेनच्या अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी च्या माध्यमातून भरवली क्रिकेट स्पर्धा आणि आजचा फायनल डे. ओ यावेळेस भन्नाट वेग होता. वाईट यॉर्कर प्रकारे चेंडू हाताळला गेला आणि चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. चांगला कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर वाईट हाताळल्यानंतर मात्र कुठे ना कुठे कमबॅक केलंय. 2 षटकांचा सामना होतोय. 2 षटकांमध्ये कितीपर्यंत धाव बनवण्याचा प्रयत्न असेल गावदेवी पोमन संघाचा. नक्कीच येणारी 2 षटकं आपल्याला दर्शवितील. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळायचं होतं, परंतु आपण बघतोय चेंडू सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव गणली जाईल. ह्या 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. तर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये रुपेश परेड आपला इशिका स्पोर्ट्स या संघाकडनं खेळताना आपण पाहणार आहात. तर विशाल स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय राऊंड द विकेटने रुपेश परेड. ओ यावेळेस पंचांनी घोषित केलाय दिफीज नो बॉल. अगदी आपण बघतोय जी पिच आहे ना त्याच्या बाजूने चेंडू कदाचित पडला असावा आणि पंचांनी लगेच दर्शवले दिफीज नो बॉल. म्हणजेच पुढचा चेंडू येतोय फ्रीट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू येतोय फ्रीट विशाल स्ट्रायकरकडे. ओ यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू खेळत असताना पाहायला मिळाला. इथे मात्र वाईटिश मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू शतरक्षक फील्ड करतोय आणि तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावांवरची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. अगदी डिबेन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळते. रुपेश राऊंड विकेटने विशाल पाटी. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू त्याला भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षक आहेत वाईटिश मिडॉन क्षेत्रामध्ये आणि पकडलाय जेल. संपलाय मिस्टर विशाल. याचा खेळ पहिला धक्का, पहिला विकेट जात असताना पाहायला मिळते गावदेवी पोमन या संघाची. गॉन. थँक्यू डीजे. तर यंग टॅलेंट पाहायला मिळतंय गावदेवी पोमन या संघाचा. मागचा जर विचार केला तर मग संतोष गोवारला यांना विसरून चालणार नाहीये. अंकुश काटेला यांना देखील विसरून चालणार नाहीये. त्याच्यानंतर आपण बघतो निवाश यांना देखील विसरून चालणार नाहीये. तर आपण बघतोय आयवा कॅच साठी 200 रुपयाचा कॅच प्राईज खरं तर गणेश दिवा यांच्याकडनं लावण्यात आलाय. तर व्हॉलेंटियर्स सज्ज राहायचं आहे. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु अपस्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच लगेच आमच्यावर तर दर्शवते आहेत या अवंतर धाव. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकारना थोडीशी पुढे जाते 6 या धावसंख्येवर. डीप मध्ये आपण शतरक्षक पाहू शकतो. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर डीप मिडूकडे आहे, त्याच्यानंतर डीप वाईटिश लॉंग ऑन आहे. डीप वाईटिश लॉंग ऑफ आहे. ओ यावेळेस पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी पायाला चेंडू ब्रश होतोय. अपील केली होती. अपीलमध्ये उत्साह थोडासा कमी पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव गणली जाईल. लहू घोषे आणि निलेश दिवा यांच्याकडे देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे तब्बल 400 रुपयाचं आयवा कॅच साठी मात्र पारितोषिक असेल. याकडे लक्ष द्यायचं आहे. व्हॉलेंटियर्स सज्ज व्हा आणि 400 रुपये घेऊन जा. एक जेल घ्या आणि 400 रुपयाचा कॅच प्राइज. ओ यावेळेस चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. डीप शॉर्ट मिड ऑफ मध्ये चांगला झेल पकडलंय. खरं तर 30 सर्कलमध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आहे. 1 षटक संपले. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 8 धावा अशी स्थिती पाहायला मिळते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर डिझेल संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डिझाईन.
गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुललाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची वेलकम बॅक अल्ल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मडकपूरक स्वागत. तर उमेश परीट नंबर 2चा गोलंदाज पाहायला मिळतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू गावदेवी आवी भाटपाडा या संघाचा एक जबरदस्त सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडं लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा बघता प्रयत्न होईल का, तर नाही. 2 धावांवर दोन्ही फलंदाज सॅक्रिफाईस पाहायला मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 10 या धावसंख्येवर 1 गडी बाद. पहिल्याच चेंडूवर 2 धावा डावखऱ्याने. तर खंडू शेलका साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. पाहुण्यांचं स्वागत झाले आणि ते मात्र मोठा पटकाच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. मिस्टर हेमंत हा मात्र खेळाडू बाद झालाय. थँक यू डीजे. तर नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. विकेश बडंगे हा बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. अगदी 4थ्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी येतोय. धावा या व्हायला पाहिजेत, धावा बनवाव्या लागतील, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघ एक सामने जिंकलेले आहेत. दोन संघ आपण बघितले. एक अष्टभुज लवूपाडा हा संघ वर आला, त्याच्यानंतर जीवदानी गिरीज हा संघ आपण बघितला वर आलाय. आणि या 2 संघामधून एक संघ आपल्याला पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघ देखील प्रत्येक खेळाडूचा खेळ बघत आहेत, कारण कुठचा खेळाडू कुठच्या दिशेने खेळतोय, कुठचा गोलंदाज कुठच्या दिशेने गोलंदाजी करतोय, हे देखील प्रत्येक खेळाडू या 2 संघामध्ये बघत आहे, कारण याच्या नंतर त्यांना सामना खेळायचा आहे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस्टर स्टोक्स स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि चांगला झेल पकडतोय. अजून एक धक्का गावदेवी पोमण या संघाला. मिस्टर विकेश बडांगे हा फलंदाज बाद झालाय. चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. थँक यू डीजे. तर 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी हितेश गांगडा हा बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. अजूनपर्यंत आपण बघितलं तर 2 विकेट गेलेत. हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक साधली जाईल का, कारण आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील एक हॅट्रिक पाहिली होती. आकाश दानवी या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती. हॅट्रिक साठी चेंडू. यावेळी जोरकत मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडाफार लेट येतोय. बॅट अगोदर फिरली होती. 22च्या स्वरूपात धाव घेतली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल 11 धावसंख्येवर. बॅट थोडीशी अगोदर फिरली, त्याच्यानंतर मात्र चेंडू आला होता. स्लॉर बन चेंडू हाताळला होता उमेश परीट या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी केली होती आतापर्यंत. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरलाय. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. उमेशच्या 4 ते 5 फळांचा रन घेत असताना डावकराने तो गोलंदाजी करतोय. यावेळेस डाउन द ट्रॅक चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे मात्र आपण काय घडलंय तर डॉटच्या स्वरूपात एक धाव, डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा आणि 12 धावांचं टार्गेट असेल
दोन्ही विजेता संघ लगेच या. चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय. विजेता संघाचे कर्णधार लगेचच यायचं आहे. इथे मात्र आम्ही चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. माफक असं आव्हान ठेवलंय ते म्हणजे आई भातपाडा आई भातपाडा या संघासमोर. नक्कीच इथे मात्र मॅच रंगवायची असेल ना तर पहिलं तर विकेट घ्यावे लागतील गावदे पोमण या संघाला. विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. आपण बघू शकत आहात कल्पेसारखा एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्यानंतर उमेश परेड हा सारखा एक खेळाडू आहे. शिवराम शेलका तसेच पद्मान शेलका यांच्याकडून प्रथम ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झाल्या. त्याच्यानंतर आत्माराम ठाकरे तसेच संदीप ठाकरे आणि संजय ठाकरे यांच्याकडून द्वितीय तृतीय आणि चतुर्थ या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेत. त्याच्यानंतर राजा कोठावले आणि प्रफुल्ल कोठावले यांच्याकडून फलंदाज आणि गोलंदाज मालिकावीर आणि शतरक्षण या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेत. चला जीवदानी गिरीज या. त्याच्यानंतर विराज पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर बडांगे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर योगेश गुडगुस यांच्याकडून पाण्याची सुविधा. विक्रम माझी यांच्याकडनं चतुर्थ कॅच प्राईज आम्हाला उपलब्ध झाले. त्याच्यानंतर दत्तू कोठावले यांच्याकडनं 4 दिवस चाय आम्हाला उपलब्ध झाले. त्याच्यानंतर रमेश मुकादाम दादा यांच्याकडनं चेंडूची व्यवस्था झाली. तर यामध्ये विजेता संघ बाय असेल. चला लगेच नाणेफेक करून घ्यायचे आहे. म्हणजेच सामना आपला असा पाहायला मिळेल अष्टभुजा वसई आणि आई जीवदानी गिरीज या दरम्यान सामना पाहायला मिळेल. तसेच नरेंद्र दिवा यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. ज्यांनी ज्यांनी देणगी आणि आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय त्यांचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. शिवराम शेलके यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाते. तर पद्मान शेलका साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता गोलंदाज. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणार चेंडू पंच घोषित करत आहेत. वाईट चेंडू. अवंत धावणे इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळते. 12 धावांचं माफक असं आव्हान आहे. म्हणतो हे माकप जे आव्हान आहे जर या धावा जर डिपेंड करायच्या असतील तर अंतरावर विकेट घ्यावे लागतील. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय. वाईटिश मिडॉन पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. तर एक चेंडू टाकून झालाय आणि धावसंख्या झाली ती 7 धावसंख्या. बघा हे दोन असे खेळाडू आहेत ना की कुठच्याही क्षणी मॅच बदलण्याची क्षमता आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. उमेश परेड आणि रुपेश परेड आक्रमक रूप नेहमीच त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. आता मात्र सिली पॉइंट एक शतरक्षक लावण्यात आलाय. यावेळेस स्विच इट घातक फटका. चेंडू निघून जातोय. डीप पॉइंट सीमा रेषा पार षटकार. मॅच फिनिश. PSG G G G दिल बन
चला उमेश परेट या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी ज्याने गोलंदाजी करत असताना 3 धावा दिल्या आणि 2 गडी त्याने बाद केलेत आणि फलंदाजी करत असताना 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश केले म्हणजे 12 धावा त्यांनी बनवल्या.